स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्याचं काम विविध गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून विकसक करत असतात. अशाच पद्धतीचं गृहनिर्माण क्षेत्रातलं सर्वाधिक विश्वासार्ह असं नाव म्हणजे परांजपे स्कीम्स. परांजपे स्कीमच्या माध्यमातून नेमके कोणकोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत, हे प्रकल्प नेमके कशा पद्धतीने कार्यरत आहेत आणि परांजपे स्कीमची पार्श्वभूमी, हा इतिहास नेमका कसा आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. परांजपे स्कीम्सने गेली 35 वर्षांहून अधिक काळ गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आपलं स्थान बळकट केलेलं आहे. या संपूर्ण प्रवासाचे टप्पे नेमके कसे सांगाल? हे टप्पे नेमके कसे होते? बऱ्याच वेळा हे विसरलं जातं की मनुष्याच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत आणि त्यातली एक म्हणजे निवारा ही गरज ॲज अ डेव्हलपर आम्ही पुरवत असतो. हे अतिशय महत्त्वाचं असं काम आहे. आणि मग समाजात किंवा जीवनशैलीमध्ये जी स्थित्यंतर होत जातात त्याचा मागोवा घेऊन त्याप्रमाणे गृहरचना करणं किंवा त्यातल्या सुखसुविधा पुरवणं हे काम आम्ही करत असतो आणि करायलाच हवं असं वाटतं. टप्पा जर तुम्ही म्हणालात तर सुरुवातीला एक एक बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स पासून मग 2 बिल्डिंग 3 बिल्डिंग असं करत आता परांजपे स्कीम्स पुण्यातच 3 टाउनशिप करते. टाउनशिप म्हणजे इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणजे 100 एकरपेक्षा जो मोठा प्रकल्प असतो असे 3 प्रकल्प 100 एकर्सपेक्षा जास्त असे प्रकल्प करतो. आणि मग मला वाटतं ह्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मग एसीझेड्स असो, मॉल्स मल्टिप्लेक्सेस असतो, अतिशय $1,000,000 किंवा लक्झरियस घरं असोत, बंगले असोत, आणि अगदी अफोर्डेबल हाऊसिंग असो, असं आम्ही सगळंच केलं. टप्पा म्हणालात तर एक महत्त्वाचा टप्पा 2001 साली आम्ही सुरू केला आणि तो म्हणजे भारतातलं अगदी माझ्या मते पहिलंच असं ज्येष्ठ नागरिकांसाठी साकारलेलं असं संपूर्ण गृहरचना आम्ही अथश्री या नावाने चालू केली. त्यावेळेस वृद्धाश्रम किंवा सिनियर हाऊसिंगमध्ये जाणं एक समाजात एक स्टिग्मा म्हणतात तसं होतं. पण त्या एकाच प्रोजेक्टनी हे सगळं पुसलं गेलं आणि आज अथश्रीची संकल्पना वापरून भारतभर सिनियर हाऊसिंग होत आहे. अनेक डेव्हलपर्स करतात. आयुष्यामध्ये आता एक फार मोठा टप्पा मी घेतोय आणि तो म्हणजे डिफरंटली एबल चिल्ड्रन म्हणजे ऑटिस्टिक ऑटिझम असलेली मुलं किंवा MR किंवा डाऊन सिंड्रोम अशी मुलं आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी एक अतिशय वेगळा जगावेगळा असा प्रोजेक्ट साकारतोय. स्वनिकेतन असा तो प्रोजेक्ट आहे. आणि मला वाटतं आतापर्यंतचं जे शिक्षण मला मिळालं या व्यवसायातलं ते सगळं पणाला लागणारे त्याचं कस बघणारे हा प्रोजेक्ट फार वेगळा असा प्रोजेक्ट आहे. या संपूर्ण प्रवासात सर्वाधिक आव्हानात्मक असं काय वाटलं? फेस कोणता होता की हा सर्वाधिक आव्हानात्मक असा वाटला? म्हणजे बऱ्याच वेळा ग्राहकांना किंवा लोकांना कल्पना नसते की एखादी वडिलोपार्जित जमीन किंवा वाडा म्हणा किंवा घर म्हणा, जेव्हा कुटुंब विकतं तेव्हा ते कुटुंब पूर्णपणे ढवळून निघतं. नाती बदलतात. जशी नाती घरात एखादी मुलगी आली म्हणजे सून आली की सगळी नाती बदलतात. आईची सासूमध्ये रूपांतर होतं. तसं वडिलोपार्जित जमीन विकताना खूप काही गोष्टी ढवळून निघतात आणि त्याचा मागोवा त्याचं भान ठेवून आम्हाला करावं लागतं. सोशल जर तुम्ही म्हटलं तर मी तुम्हाला आधी म्हटलं तसं की आता तर आम्ही एक वेगळी म्हणजे आमच्या कंपनीमध्ये एक व्हर्टिकल चालू केलं आहे, जे अशा तऱ्हेचे अत्यंत समाजोपयोगी असे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी. म्हणजे जे आमचं अथश्री म्हणून सिनियर लिव्हिंग आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी साकारणाऱ्या गृहरचना आहेत, किंवा आस्था म्हणून जे आमचं आहे जे असिस्टेड लिव्हिंग आहे,
की ज्यांना डिमेन्शिया आहे किंवा रोजच्या दैनंदिन गोष्टी करणं शक्य नाही आहे, त्यांना त्याची मदत लागते. आणि आता मी म्हटलं तसं स्वनिकेतन म्हणजे डिफरंटली एबल चिल्ड्रनसाठी प्रोजेक्ट, हे सगळेच प्रोजेक्ट आहेत. इट हॅज गॉट द सोशल टच. पण खरं सांगू का, प्रत्येक गृह प्रकल्प असताना त्या चं भान आपण ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं की आपण सगळंच मनुष्य हा कळपात राहणारा प्राणी आहे आणि आपला पहिला कळप असतो ती आपली इमिजिएट फॅमिली असते घरी. पण आपली दुसरी कळप असतो ती आपली बिल्डिंग असते आणि मग त्या बिल्डिंगमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी असेल, भांडणं नसतील, तर आपण आपल्या घरामध्ये जे काय करतो ते अतिशय चांगल्या तऱ्हेनं होऊ शकतं. मुलं असतील त्यांचा अभ्यास चांगला होतो, सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. आणि त्या दृष्टीने परांजपे स्कीम्स प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुद्धा खूप एफर्ट घेतं की ती सोसायटी असेल ती चांगल्या तऱ्हेने मेंटेन होईल, चालेल. अ, आणि मला वाटतं की त्याचा भरभरून आशीर्वाद किंवा थाप आम्हाला आमचे ग्राहक देतात. सर, गेली अनेक वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात आहात. तुम्ही 3 जसं की आपल्या चर्चेपूर्वी तुम्ही एक उल्लेख केला, की 3 पिढ्यांपासूनचं तुम्ही रिअल इस्टेट बघत आहात. त्या काळात असणारं रिअल इस्टेट आणि आजचा काळ याच्यामध्ये काय बदल आहे किंवा काही बदल जाणवतो का? खूप बदल झालेत. अ, एक तर चॉईस लोकांना खूप जास्त झालाय. त्यांच्या गरजा वाढल्यात. पूर्वी अतिशय माफक गरजा होत्या. पण त्याच्याहून म्हणजे ही सगळी इंडस्ट्री आता ऑर्गनाइज झाली आहे. रेरा कायदा आल्यामुळे एक त्याला नक्की असं विकसकांवर अंकुश आपण म्हणूया, किंवा त्यांना एक दिशा असं म्हणूया अंकुशपेक्षा, तर ती मिळालेली आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्राहक हा एम्पॉवर्ड झालाय. म्हणजे त्याच्याकडे ती अ, विकसकाला जाब विचारण्याची ताकद आहे झाली आहे आणि त्यामुळे तो खूप बदल झालाय. त्यामुळे खूप चांगला बदल झालाय असं मला वाटतं. सर, तुम्ही 200हून अधिक प्रकल्प साकारलेले आहेत. गृहनिर्माण म्हटलं की अत्यंत जिव्हाळ्याचा विषय खरंय. असतो. ग्राहकांमध्ये तुमची विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी काय विशेष प्रयत्न आपल्या मार्फत केले जातात? परांजपे स्कीमच्या माध्यमातून केले जातात. एक म्हणजे दिलेली आश्वासनं पाळणं. म्हणजे कोविड सारख्या वेळेस डिले झाले अनेक प्रोजेक्ट्स. अनेक वेळा आमच्या हातात काही गोष्टी नव्हत्या. तरी सुद्धा ती क्लॅरिटी ठेवणं, लोकांसमोर जाणं, लोकाभिमुख राहणं, लोकांशी भेटणं, अ, अ, हे आम्ही कायम करत असतो. माझा असा इन्स्ट्रक्शन्स आहेत की कोणाला, माझ्या कुठच्याही ग्राहकाला जर मला भेटायचं असेल तर मी लगेच नाही भेटू शकत, कारण काय खूप व्यस्त असतो कामात. पण नक्की त्याला वेळ दिली जाते आणि मी त्या माणसाला भेटतो. आणि मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण लाखो रुपये ज्या व्यक्तीला देतोय आणि त्याच्यानंतर त्यासाठी आपण गृहकर्ज घेतोय आणि मग ते कर्ज फेडण्याच्या दृष्टीने पुढे आणखीन 20 वर्ष आपण काम करणार आहोत. अशा वेळेस त्या ग्राहकाला आपण कोणाशी हे पैसे देतोय किंवा कुठची व्यक्ती आहे, त्यांची बॅकग्राऊंड काय, हे बघण्याचा हक्क आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून जरी खूप मोठा पसारा झाला असला तरी आय आय सी टू इट की मी त्यांना वेळात वेळ देऊन भेटतो. सर, मुंबई असेल, पुणे असेल, अशा शहरांकडे तरुणांचा शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने शहराकडे ओढा जास्ती वाढतोय. अशा वेळेस परवडणाऱ्या दरांमध्ये घरांची निर्मिती होण्यासाठी सरकारी स्तरावर देखील प्रयत्न होताना आज दिसत आहेत. हो. तर हे आपल्या माध्यमातून कसं साध्य केलं जाईल किंवा या सरकारच्या योजनाला प्रोत्साहन देण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्र काय पावलं उचलत आहे? मला वाटतं महाराष्ट्र सरकार पहिल्यापासूनच सोशल रिफॉर्म्स म्हणतात ना, त्यामध्ये अग्रेसर आहे. म्हणजे आणि महाराष्ट्र सरकारने अतिशय मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगल्या गोष्टी केल्यात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण चांगलं केलं. पहिल्यांदा जी-एस-टी होता, तो सबस्टॅन्शियल कमी केला.
त्यामुळे एक खूप ज्याला म्हणूया की कस्टमरना ते अफोर्डेबल व्हायला लागलं. पण त्याहून एक मुबलक FSI ह्या सरकारने दिला. आता बरेच वेळा असं बोललं जातं की बिल्डरांना 3 FSI दिला, 5 FSI दिला, पण खऱ्या अर्थाने त्याचा फायदा हा ग्राहकांना होतो. कारण काय ते दर आहेत, ते दर कंट्रोलमध्ये राहतात. समजा जर FSI वाढलाच नसता आणि आर्टिफिशियल स्केअरसिटी म्हणतो आपण, की एवढ्याच जमिनीमध्ये तुम्ही एवढाच FSI वापरायचा, तर दर कुठल्या कुठे गेले असते आणि खरोखर अफोर्डेबिलिटीच राहिली नसती. त्यामुळे खूप चांगलं काम करतंय आणि अफोर्डेबल घरांच्या बाबतीत म्हटलं तर आता मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये एक विशिष्ट पर्सेंटेज च्या म्हणजे एरियापेक्षा जास्त मोठा जर प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल घरं ही कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये म्हाडाला बांधून द्यावी लागतात हो. आणि त्याचा लाभ असंख्य म्हणजे लोकांना मिळतोय. आणि म्हाडाची घरं असतात, मी सांगू नक्की इच्छितो की त्याचं स्पेसिफिकेशन हे अतिशय उत्कृष्ट असतं आणि आणि त्यामुळे ती घरं छानच असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की परवडणारी घरं जी असतात, अनेकदा असं म्हटलं जातं की बिल्डर कडून जी म्हाडासाठी बांधून दिलेली घरं असतात ती कमी दर्जेदार असतात आणि इतर जे त्यांचे कमर्शियल असतात ते अतिशय दर्जेदार असतात. तर तुम्ही आता असं सांगू इच्छित आहात की असं काही नसतं की ती घरं देखील आज दर्जेदार पद्धतीने बांधली जातात किंवा अगदी त्याच्यावर तितकं अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो. येस. सर पुण्यामध्ये म्हणजे आपण पुण्याविषयी थोडंसं बोलूया की पुण्यामध्ये सध्या गृहनिर्मितीचा कल काय आहे किंवा गृह घरांच्या मागणीचा कल नेमका काय आहे आणि त्यानंतर आपण मुंबईकडे येऊयात. पुण्यामध्ये घराचा डिमांड तर आहेच, म्हणजे त्यात कमी काही झालेलं नाहीये. कोविडच्या आधी अ, बऱ्याच वेळेस अशा बातम्या सारख्या येत होत्या की ही नेक्स्ट जनरेशन आहे, त्यांचा विचार असा चाललाय की घरं विकत का घ्यायची, जर EMI आहे त्याच्यापेक्षा रेंटच कमी आहे आणि मग घरं विकत न घेता आपण भाड्याच्या घरातच राहावं आणि आपल्याला पाहिजे तिथे राहावं किंवा कंटाळा आला तर दुसरीकडे जावं. अशा तऱ्हेच्या खूप बातम्या येत होत्या. पण कोविडमध्ये हे दृश्य सगळं बदललं आणि कोविडमध्ये खरं स्वतःच्या हक्काच्या घराची महती ही लोकांना कळली. तेवढंच नाही तर घरं अगदी काड्यापेटेची नसता कामा, म्हणजे एक रिझनेबल आकाराची घरं असायला पाहिजेत, हे कोविडनी दाखवून दिलं आणि त्यामुळे घराची आता जी रचना आहे ती नक्कीच ज्याला म्हणू की कम्फर्टेबल साईजची घरं, म्हणजे खोल्यांचे आकार किंवा एकंदर क्षेत्रफळ हे कम्फर्टेबल आहे. अर्थात प्रत्येकाला जसं परवडेल तसे हे असेल त्याप्रमाणे ते घरं कमी जास्त आकाराची होतात. पण हे खूप बदल कोविडमुळे झाला. म्हणजे डिमांडही वाढली आणि त्याचा आकारही वाढला. सर आपण थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे येऊयात. मुंबईची गृहनिर्माणाची क्षमता आणि मागणी या सगळीकडे येण्यापूर्वी तुम्ही मुंबईचं आणि तुमचं एक वेगळं नातं सांगितलं. तर पार्ल्याचं आणि तुमचं नातं जाणून घ्यायला आवडेल आणि त्याच निमित्ताने पार्ल्यामध्ये विविध प्रकल्पांमध्ये तुमच्या आधीच्या पिढीने खूप हातभार लावलेला आहे. तर ते नेमकं सगळं काय इतिहास आहे? 1905च्या सुमारास माझ्या आजोबा म्हणजे आमचा मूळचा चांदीचा व्यवसाय होता आणि पार्ल्यात ते स्थायिक झाले. तेव्हा पार्ल्यात एक प्लॅटफॉर्म होता, म्हणजे काहीच नव्हतं. म्हणजे कोकणातली कशा नारळीच्या, सुपारीच्या बागा असतात, मातीचे रस्ते असतात, अ, अशी गोष्ट होती. आणि मग अ, माझ्या आजोबांनी खूप मोठ्या जमिनी तिथे घेतल्या आणि मग त्याच्यात उत्तम रस्ते पडले. आजही त्याला परांजपे ए स्कीम, बी स्कीम अशी नावं आहेत. अ, आणि मग नुसतेच रस्ते किंवा नुसतेच प्लॉट किंवा रिअल इस्टेट डेव्हलपमेंट न करता एक खऱ्या अर्थाने अतिशय सुसंस्कृत असं टुमदार असं सबब निर्माण होईल यासाठी सुद्धा माझ्या कुटुंबाने खूप हातभार लावलाय.
माझ्या आजोबांनी पार्ले टिळक विद्यालय या संस्थेला त्यांच्या जमिनी दान केल्या आणि आज त्या संस्था आहेत, त्याचा मोठा वटवृक्ष झालाय. आणि सक्सेसिव्ह आमची जनरेशन होती, म्हणजे माझे काका बाबुराव परांजपे. ही वॉज रिअली अ पायनियर इन कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यावेळेस नुकतं 1950-60च्या दशकात कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्या सुरू झाल्या होत्या आणि असंख्य मराठी लोकांना अतिशय व्याजवी दरात उत्कृष्ट कन्स्ट्रक्शनची घरं त्यांनी उपलब्ध करून दिली. असंख्य लोक त्यांना खूप मानतात आणि खरंच एक पथदर्शक असं त्यांनी काम करून दिलं. सर, तुम्ही एरिस ब्रँडच्या माध्यमातून आता पुनर्विकासामध्ये देखील पाऊल ठेवलेलं आहे. मुंबईचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस मुंबईत मोठ्या संख्येने पुनर्विकासाला प्रोत्साहन दिलं जाते किंवा पुनर्विकास प्रकल्प इमारतींचे हाती घेतले जात आहेत. याच्यामध्ये तुम्हाला नेमक्या कोणत्या संधी दिसतात आणि भविष्यामध्ये गृहनिर्माण क्षेत्रात पुनर्विकासामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता? मुंबई खूप अजून डेव्हलपमेंट बाकी आहे, गोष्टी आहेत आणि ज्याला ज्याला काम करायची इच्छा आहे त्याच्यामध्ये मुंबईत काम नाही असं होणार नाही. काही चांगल्या ठिकाणी चांगल्या एरियाजमध्ये पुनर्विकासाचं काम आम्हाला नक्की करायला आवडेल. अर्थात एक नेहमी एक तो द्वंद्व असतं मनात, कारण की पुण्यात आम्ही टाउनशिप्स करतो, म्हणजे 100-150 एकरचा कॅनव्हास असतो आम्हाला आणि मग मुंबईमध्ये एक ते करायचं आणि म्हणजे अशी लोकांची समजूत असते ती चुकीची आहे असं मला वाटतं, की पुनर्विकास करताना कॅपिटल कमी लागतं किंवा कटकटी कमी असतात, असं नाही आहे. तेवढाच कष्ट किंबहुना जास्त कष्ट असतात असं मला वाटतं आणि म्हणजे कॅपिटल सुद्धा भरपूर लागतं. त्यामुळे म्हटलं तसं की आता मी करतोच आहे आणि पुढेही करत राहीन चांगल्या ठिकाणी. सर, पुण्यामध्ये आपला एक प्रकल्प सुरू आहे, सो त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. पुण्यात मी म्हटलं तसं की आम्ही 2001 साली पहिली सिनियर हाऊसिंग केलं, नंतर असिस्टेड लिव्हिंग करतोय. रिडेव्हलपमेंटचा रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आम्ही सुरुवातीला म्हणजे 1987ला आम्ही पुण्यात जेव्हा काम चालू केलं तेव्हा खूप म्हणजे बंगले डेव्हलप केले, म्हणजे ते इट वॉज अच्छा. सॉर्ट ऑफ रिडेव्हलपमेंटच काम होतं. ओके, ओके. अ, अ, पण सोसायट्या आम्ही फार काही डेव्हलप केल्या नाहीत पुण्यात, कारण रो हाऊसेस किंवा बंगलो आणि मी सोसायट्या पाडून मोठ्या प्रकल्प आम्ही काही घेतले नाही, पण भविष्यात आता एक वेगळा प्लॅटफॉर्म करून मोठ्या सोसायटीज असतील तर त्या नक्की आम्हाला रिडेव्हलपमेंट घ्यायला आवडतील. सर, पुणे मुंबई हे अंतर आता मिसिंग लिंक प्रकल्प असेल किंवा अटल सेतू असेल, आगामी नवी मुंबई एअरपोर्ट असेल, या सगळ्या प्रकल्पांमुळे अगदीच कमी होते किंवा काही मिनिटांवर येते. अशा वेळी या भागांमध्ये विस्तारण्यासाठी आपल्या काही योजनांवर सध्या विचार सुरू आहे का? आणि काही योजना या भागात आपल्या सुरू आहेत का? असं म्हणतात की शेवटी मुंबई आणि पुणे एकच शहर होणार आहे, त्या दृष्टीने काही अजून दशकं लागतील त्याला, पण नक्की ते चाललंय. पुण्याच्या आता पेरिफरीमध्ये आता पुण्याची PMRD ची कक्षा ही खूप मोठी झाली आहे, म्हणजे मुंबईहून मोठी अशी PMRD ची रचना झाली आणि त्यामध्येच खूप प्रकल्प म्हणजे जवळजवळ 20हून जास्त प्रकल्प आमचे होत आहेत आणि शेवटी ती दिशा आहे ती मुंबईचीच आहे. म्हणजे आता हिंजवडी झालं, त्याच्यानंतर पुढे पुढे ती डेव्हलपमेंट होत जाईल. सर, आपण पाहतो की जसं घरांच्या निर्मितींना वेग आहे त्याच पद्धतीने पायाभूत सुविधा प्रकल्प असतील त्याच बरोबरीने आता गृहनिर्माण क्षेत्राकडेही पाहिलं जातं. शहरांचा विकास होत असताना किंवा शहर विस्तारत असताना तो विकास समांतर राहावा, यासाठी आपण काय सांगू इच्छिता किंवा या समांतर विकासाकडे आपण कसं पाहता अ, किंवा तो कशा रीतीने झाला पाहिजे? मला वाटतं महाराष्ट्र शासन अनेक प्रोग्रेसिव्ह निर्णय घेत असलं, त्यातलाच एक प्रोग्रेसिव्ह निर्णय होता स्पेशल टाउनशिप्स. म्हणजे 100 एकरपेक्षा जास्त तुमच्याकडे जर जमीन असेल तर त्याच्यावर तुमच्या इच्छेप्रमाणे डेव्हलपमेंट
हे अगदी 2005 साली हा पहिल्यांदा नियम आला आणि मग त्याच्यात एक अट मात्र टाकली होती की पायाभूत विकास असतो, तो म्हणजे पाणी असणं, रस्ते असणं, अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी असतात त्या विकसकांनी करायला पाहिजेत. हे शासनाला जाणवलं, कारण का ज्या गतीने शहरं वाढत होती त्या गतीने शासन त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नव्हतं. म्हणजे त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुएज ट्रीटमेंट प्लांट होता. मग तुम्ही हो. पेरिफेरल बघाल की त्यात सेप्टिक टँक असतात आणि मग ते सगळे इश्यूज होतात एन्व्हायरमेंटल. आणि खूप चांगला निर्णय शासनाने घेतला होता आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणाही शासनाने केल्या. आणि त्यामुळे एक पेरिफरीला म्हणजे पुण्यात तुम्ही बघितलं तर अनेक अशा तऱ्हेच्या टाउनशिप्स ज्या सर्वार्थाने ज्याला म्हणूया विकसित अशा टाउनशिप झालेल्या आहेत. आणि ग्राहकांचा अशा टाउनशिपमध्ये घरं घेण्याचा कल फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण का आता एक ब्लू रिज आमची टाउनशिप बघितली तर वॉक टू वर्क, वॉक टू स्कूल अशा कन्सेप्ट आहे. म्हणजे तिथेच SEZ आहे. जवळजवळ 60,000 लोकांना तिथे जॉब आहे. म्हणजे ब्लू रिज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं स्कूल आहे. तिथे मुलांना म्हणजे हल्ली शाळेत चालत जाणं किंवा सायकलवरनं जाणं हे आपल्याला दिसत नाही, पण ब्लू रिजमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. तसंच फॉरेस्ट रेल मध्ये पण आमची दुसरी टाउनशिप आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रकल्प आहेत, त्यांना मागणी खूप मोठ्या प्रमाणात येते. सर, तुम्ही जसं सुरुवातीला उल्लेख केला की ज्येष्ठांसाठी घरं नव्या गृहनिर्माण धोरणात नुकत्याच त्याचा उल्लेख करण्यात आला आणि ज्येष्ठांसाठी घरं बांधण्यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या. मात्र हा प्रकल्प तुम्ही सुरुवातीलाच सत्यात उतरवलेला आहे. ही संकल्पना नेमकी कशी सुचली किंवा ही संकल्पना नेमकी कशातून आली? ती संकल्पना आली तेव्हा एका वाईट गोष्टीतून आलंय. एक आमच्या सोसायटीमधले एक गृहस्थ होते. त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची एक मुलगा अमेरिकेत होता, एक मुलगा ऑस्ट्रेलियात होता. पण ती दोन्ही मुलं आली नाहीत आणि मग आमच्याच सोसायटीमधल्या लोकांना सगळं करावं लागलं. ते अनफॉर्च्युनेटली ज्येष्ठ नागरिक होते, ते गेले पण आणि त्यांच्या लास्ट राईट्सना पण मुलं आली नाहीत. इतकी म्हणजे मनाला अ, अ, हेलावून टाकणारी घटना होती. आणि त्यावेळेस त्या सोसायटीमधल्या त्या नागरिकांनी मी मी हे 1998चं म्हणतोय, त्यावेळेसच्या त्या आमच्या सोसायटीतल्या सगळ्या नागरिकांनी मला सॉर्ट ऑफ घेराव घातला असं म्हणायला हरकत नाही. आणि ते म्हणाले की परांजपे दर 5 घरामध्ये अशी सिच्युएशन आहे की ज्येष्ठ नागरिकांची केअर घ्यायलाच कोणी नाहीये. आणि तुम्ही तुमच्या कंपनीवर लोकांचा खूप विश्वास आहे, तर तुम्ही हा प्रकल्प करा. आणि मलाही अगदी ते पटलं की खरंच. आणि मग मी अनेक देशांमध्ये भेटी दिल्या, तिकडचे सिनियर हाऊसिंग प्रोजेक्ट बघितले आणि मग भारतातल्या ज्येष्ठांना जसं आवडेल त्याप्रमाणे विचार करून अथश्री म्हणून आमचं ज्येष्ठ नागरिकांसाठी जे गृहनिर्माण करतो तो ब्रँड आहे, तो आम्ही चालू केला. आणि आय थिंक भारतातल्या बहुतेक सगळ्या लोकांनी अथश्री बघून इन्स्पायर होऊनच काम केलंय. आणि खूप मला वाटतं चांगलं काम होत आहे. सर, अथश्री जसं आहे तसंच आस्था देखील आहे आपलं. आस्था पारंपरिक वृद्धाश्रमांपेक्षा वेगळं कसं आहे? आस्था आहे त्याला ना कंटिन्यूइंग केअर म्हणतात किंवा असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी म्हणतात. त्या प्रकारचं आहे की एखादा ज्येष्ठ नागरिक आहे, वय पण जास्त झालाय, तो फ्रेल आहे आणि त्याला रोजच्या जीवनात करणाऱ्या म्हणजे जेवायला सुद्धा मदत करावी लागते, आंघोळीला मदत लावावी लागते, बटनही लावता येत नाहीत किंवा ज्यांना डिमेन्शिया सेट इन झाला अशा लोकांची केअर ही घरात सुद्धा घेणं खूप कठीण जातं आणि घरात जर कोणीच नसेल तर फारच कठीण जातं. कोविड मध्ये तर ते प्राकर्षाने जाणवलं की घरात जर एकटा ज्येष्ठ नागरिक असला तर त्याचे खूप म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हालच झाले. आणि त्यामुळे असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी ही फार मोठ्या प्रमाणात आता काळाची गरज आहे. कारण का जरी आपलं भारत हा अजूनही तरुणांचा असला तरी हेच तरुण आहेत ते ज्येष्ठ होणार आहेत आणि ते जे ज्येष्ठ हे आणखीन वृद्ध होणार आहेत. आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या फॅसिलिटीची पर्टिक्युलरली डिमेन्शिया फार मोठ्या प्रमाणात पसरतोय. आणि त्या दृष्टीने ह्या फॅसिलिटी जेवढ्या आपण करू तेवढ्या कमी पडतील असं मला वाटतं. सर, ही जी घरं बांधण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, ती कशा पद्धतीची रचना आहे? आणि याच म्हणजे या सगळ्या सोसायटीज असतील किंवा हे जे प्रकल्प आहेत, त्याच्यापासून हॉस्पिटल्स, इतर आरोग्य सुविधा ह्या साधारणतः किती अंतरावर आहेत किंवा तिथे पोहोचण्यासाठीच्या सुविधा कशा असतात? एक म्हणजे ज्याला एजिंग इन प्लेस म्हणतात ना,
की तो गृहस्थ आहे जो तिथे राहणार आहे, तो जसं वय वाढत जातं तसं त्याला मोबिलिटी त्याची कमी होणार आहे, कमी दिसणार आहे, कमी ऐकायला येणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी त्या वास्तूमध्येच तो शेवटपर्यंत राहू शकेल अशा तऱ्हेची काळजी घेतलेली असते. म्हणजे ब्रॉड व्हीलचेअर अनेबल्ड असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट असते. म्हणजे अगदी तुम्ही टॉयलेट घेतली तर अमेरिकन हँडिकॅप स्टाईलची ते हे असतात. रोलिंग शॉवर असतं, म्हणजे शॉवरमध्ये सुद्धा व्हीलचेअर बसून तुम्ही करू शकाल, किंवा सगळीकडे ग्रॅब बार असतात, एलिव्हेटर्स असतात, स्ट्रेचर एलिव्हेटर्स असतात. आणि मग तुम्हाला तिथे रोज तिन्ही वेळेस जेवायला मिळतं, किंवा एंटरटेनमेंटच्या तर धमाल गोष्टी असतात. नॉट ओन्ली दॅट, मेडिकलच्या दृष्टीने तिथे डॉक्टर्स व्हिजिट करतात. डॉक्टर्स रूम असते ती अद्ययावत असते. म्हणजे आणि आता तर आम्ही एक छोटं खान ज्याला म्हणतात ना, की तुम्हाला जर असं आजारी तुम्ही असाल तर तिथे येऊन राहण्याची, जिथे 24/7 नर्सेस असतील, तुमची देखभाल होईल असं असतं. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये साधारण आमचा क्रायटेरिया असतो की 5 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर, म्हणजे ॲम्ब्युलन्सच्या डिस्टन्सवर हॉस्पिटल चांगलं असलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेच्या हॉस्पिटलच्या बरोबर आमचा टायअप पण असतो. म्हणजे अच्छा. अथर्शीमध्ये राहणाऱ्या कुठच्याही व्यक्तीला अनकम्फर्टेबल वाटलं तर स्वतःची आमची ॲम्ब्युलन्स असते. इमिजिएटली त्या हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री सुद्धा भरती केलं जातं. आणि नो क्वेश्चन आज, बिकॉज अथर्शीचा टायअप असल्यामुळे काही प्रश्न विचारतात, त्यांचं मेडिकेशन चालू होतं. अच्छा. असंख्य लोकांचे त्यामुळे प्राण वाचतात. त्यामुळे ही खूप चांगली सुविधा आहे. सर तुम्ही म्हणजे एक विकसक असण्यासोबतच एक मोठं सामाजिक भान देखील जपत आहात, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या सगळ्या प्रवासामध्ये किंवा हे सगळं उभारत असताना सर्वाधिक समाधानाचा क्षण कोणता वाटला, की जो कायम स्मरणात राहील? असे अनेक क्षण आहेत. एक क्षण अगदी चांगला आठवतोय, की पहिली जी अथर्शी आम्ही तयार केली तेव्हा एक मला वाटतं कर्वे आडनावाच्या आजी होत्या. त्यांनी बुक केला, आणि कारण का त्यांना संकल्पना खूप आवडली. आणि मी हे 25-30 वर्षाचं 25 वर्षापूर्वीचं सांगतोय. आणि त्यांनी त्यांची मुलगी कॅलिफोर्नियात राहायची. तिकडे फोन केला, की असं-असं परांजपेंचं असं वृद्धाश्रम आहे. कारण का तेव्हा ती कल्पनाच नव्हती. तिथे मी बुक केलंय. त्याबरोबर तिकडची कॅलिफोर्नियातली मुलगी रडायला लागली. "नको तू ते कॅन्सल कर." असं सगळं तिने म्हटलं. अ, त्या आजींनी मुलीची समजूत काढली, पण त्यांनी काही कॅन्सल केलं नाही. आणि त्यांना जमेल तसे पैसे त्या देत राहिल्या. आणि जेव्हा अ, त्यांना ताबा देण्याची म्हणजे एक समारोह झाला, मला वाटतं हां. ताबा देण्याचा. अ, आणि त्यावेळेस त्या माझ्याकडे मला शोधत आल्या. थोडं पार्किन्सन होतं, असं हातात हात घालून, हातात घेऊन त्या म्हणाल्या, की "आता मी माझ्या जावयाला आणि मुलीला सांगणार आहे." तर त्या आजींनी सांगितलं पण नाही मुलीला हं. आणि जावयाला. आता त्याला मी बोलवणार आहे आणि त्याला माझं घर दाखवणार आहे. ते फार मनाला अ, अ, चांगलं वाटून गेलं. सर आजपर्यंतचा जो हा प्रवास सगळा यशस्वी होता. पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये परांजपे स्कीम्सला कुठे बघता? आता आमची पुढची पिढी पण ह्या क्षेत्रात आलेली आहे. आणि अतिशय नेटाने ते काम करतायत. आणि त्यांचे विचारही जग बघितलेले विचार आहेत. आणि त्यामुळे अ, प्रत्येक गोष्ट, म्हणजे अगदी एंट्रन्स लॉबी असेल, किंवा त्यातल्या फॅसिलिटीज असतील, किंवा अ, अ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे, म्हणजे चांगला बदल होणार आहे. आता ही म्हण अप्रोप्रिएट आहे की नाही मला माहित नाही, पण यु नो ओल्ड वाईन इन न्यू बॉटल म्हणतात. तसंच जो गाभा आहे, म्हणजे आपली संस्कृती जपणं, अ, अ, ते तसंच ठेवून त्याला अतिशय चांगल्या घरांच्या म्हणजे कोंडाणात बसवणं, हे मला वाटतं पुढची पिढी आणि म्हणजे पुढच्या काही दशकात होईल. आणि मला वाटतं ते खूप लोकांना भावेल, आवडेल. सर परांजपे स्कीम्सच्या पुढील संपूर्ण प्रवासासाठी दैनिक मुंबई तरुण भारतकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.
एक सामाजिक भान आपण नेहमीच बघतो की विकसक एक बिल्डिंग उभारतात आणि ती नागरिकांच्या ताब्यात देतात. मात्र आपण ज्यावेळेस शशांक सरांशी संवाद साधला त्यावेळेस आपण जर त्यांचे प्रकल्प बघितले तर त्यांनी केवळ सामाजिक भानच जपलं नाहीये, तर ज्येष्ठांसाठी घरं उभारत असताना त्यांना आरोग्य सुविधा ह्या काही मिनिटांच्या अंतरावर असतील याची देखील बारकाईने काळजी घेतलेली आहे. तरुणांसाठी असतील, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी असतील, घरं उभारताना त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार घरं उभारणीला प्राधान्य दिलेलं आहे. भविष्यातील त्यांच्या या संपूर्ण वाटचालीसाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात. हा संपूर्ण विषय तुम्हाला आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. या विषयावरची तुमची मतं, तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.